पण एकदा ना काय झालं, मला आता ना ते आठवण आली हो. ज्या माणसाला ना मूळव्याध असतं ना, मूळव्याध, त्या माणसाचं बसण्याचं फार अवघड असतं, हो की नाही? त्याला बसताच येत नाही. एकदा काय झालं, आम्ही असंच मुंबईला गेलो. आमचे ओळखीचे आहेत. तर ते सरकारी खात्यामध्ये महाराष्ट्र शासनमध्ये कामाला होते. तर आम्हाला मुंबईला जायचं होतं काही कामानिमित्त. आमचं अर्जंट काम होतं, तर आम्हाला मुंबईची एवढी काही माहिती नव्हतं. तर ते रोज अपडाऊन करायचे. तर मी त्यांना म्हणाले, की आम्हाला असं-असं मुंबईला जायचं आहे आणि अशा-अशा ठिकाणी आमचं काम आहे. तर ते म्हणाले, "चला, मी तुम्हाला घेऊन जातो." म्हणून काय केलं आम्ही, सकाळीच त्यांच्याबरोबर आम्ही गेलो. झाले असतील ह्याला 8, 9, 10 वर्ष झाली असतील बरं का. मी आणि माझी मुलगी आम्ही गेलो बाई. गेलो स्टँडवर पुन्हा रेल्वे स्टेशनवर गेलो, तिकीट वगैरे काढले आणि आम्ही जिथे 9 नंबरचा डब्बा असतो कामगारांचा, तिथे आम्ही बसलो. ओके. त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला बसायला जागा दिली. आमचं फार स्वागत केलं त्यांनी. कारण का, जे आमच्याबरोबर होते ना, ते रोज म्हणजे त्यांचं अपडाऊन होतं. रोजचे ते जायचे मुंबईला कामानिमित्ताने, संध्याकाळी घरी यायचे. मोठे अधिकारी होते ते आणि त्यांचा फार तिथे हे होतं, रुबाब होता. म्हणजे त्यांचं सर्व काही गोष्टी त्यांच्या हातात होत्या. तर काय झालं, आम्ही गेलो बाई. त्या एसटी ह्याच्यामध्ये आम्ही बसलो. त्या रेल्वेमध्ये बसल्याच्या नंतर आहे ना, त्या सरकारी कामातलाच एक माणूस होता. तो ना टायरवर बसला होता. असं टायर होतं, गोल टायर होतं आणि त्या टायरवर तो बसला होता. तर आम्ही विचारलं, की "हे टायरवर का बसले आहेत असं अवघडल्यासारखे?" तर म्हणे, "त्यांना ना मूळव्याधाचा त्रास आहे ना, म्हणून ते टायरवर बसलेले." तेव्हा मला कळालं, की ज्या व्यक्तीला मूळव्याधाचा भयंकर त्रास असतो ना, ते असे कुठे प्रवासात टायरवर बसतात, म्हणजे त्यांना त्रास होत नाही. परत आम्ही संध्याकाळी आमच्या वेळेला सुटलो. आमचं कामं झालं दिवसभराची. जेवण वगैरे केलं आम्ही. कुलाबा असं थोडंसं इथं-तिथं फिरलो आम्ही आणि नंतर आम्ही एका हॉटेलमध्ये छानशी फिश थाळी खाल्ली. मला अजून आठवते. चांगलं होतं तिथे जेवण वगैरे आणि आमची कामं आम्ही उरकली आणि आम्ही परत एस टी स्टँडला ह्याला पुणा रेल्वे स्टेशनला आलो. अ, श हे आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनसला आलो आणि आम्ही त्याच डब्यात परत बसलो. कारण का, आम्हाला दुसरीकडे बसायला जागा पण भेटली नसती आणि आमचं रिझर्वेशन नव्हतं, काही नव्हतं. नंतर तिथे पण आमचा सर्वांनी आदर सत्कार केला. म्हणजे सर्वांनी आम्हाला चहा प्या, तुम्हाला काही खायचं आहे का ते खा, असं विचारलं. कारण का, डब्यातली लोकं एकमेकाची पाहुणे आली ना, म्हणजे कुणी असे लेडीज वगैरे आले ना मुंबईला, तर ते एकमेकाला विचारायचे. आम्ही म्हटलं, "नाही, आम्ही आता सगळं केलेलं आहे. आम्ही पुढे खाऊया पुढच्या वेळेस, म्हणजे कर्जत वगैरे इकडे जरा मुंबईच्या पुण्याच्या दिशेने चाललो की मग खाऊया." परत ती व्यक्ती त्या सकाळी जी आम्हाला व्यक्ती दिसलेली ती परत आली आणि ती परत टायरवर बसली. आम्ही खूप हसलो बाई. इतकं हसलो, ते पण हसले. ते म्हणाले, "काय करायचं ताई? भयंकर त्रास आहे मला मूळव्याधाचा." माहिती आहे का? तर तेव्हा मला कळालं, की मूळव्याधाचा असा पण माणसाला त्रास होत असतो आणि मूळव्याधामुळे टायर असतो, त्या टायरवर जर बसलं ना, म्हणजे असे बसण्यासाठी ना टायर असा गोल असतो, त्याच्यावर ते बसतात आणि मग ते बसल्याच्या नंतर त्यांना चांगलं लागतं, माहिती आहे का? तर असं आहे बघा. म्हणजे मला ती गोष्ट आज का आठवली, आता मी एक ना हे बघत होते, रील बघत होते. त्या रीलमध्ये ते व्यक्ती म्हणत आहे, की माझ्या नवऱ्याला ना मूळव्याध झालेलं आहे आणि त्याला मी सांगितले, "तू टायरवर बस." तेव्हा मला ती गोष्ट आठवली. तर असं आहे बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये ना कधी-कधी गोष्टी आठवायला पण एखादी गोष्ट समोर आल्यावरच आठवते आणि मग आता मला ती मुंबईचा आमचा प्रवास, मुंबईची गोष्ट ही आठवलेली आहे. खूप हसले बाई मी पण, माहिती आहे का? हे खरंच ज्याचं दुःख त्यालाच माहिती असतं. मूळव्याधासारखा आजार कोणालाच नको आणि होतो माणसाला, काही सांगता येत नाही. कारण का, पोटामध्ये गरम असतं किंवा काय असतं आणि मूळव्याध हा त्रास होतो. एवढं मात्र